त्याच्यामध्ये आमचे कोटीने प्रॉफिट होणार. पपई पण आहे, profit पपई पण आहे, अच्छा, पपई. किती लावले तू झेंडूची फुलं? भरपूर आहेत. तरी झाडं आहेत. 30 झाड आहे का? तर ते नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी माझ्या गावी आलेलो आहे सध्या. तर आपण आज जाणार आहोत शेतामध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत संकेतच्या शेतामध्ये. तर सध्या आपण तुम्ही बघू शकता मागे संकेतची त्यांची सरकी आहे, बाजूला ऊस पण आहे त्यांचा. तर अजून काय आहे संकेत शेतामध्ये? अजून गिन्नी गवत आहे, गायला खाण्यासाठी वापरतात. अच्छा, गिन्नी गवत. हे अजून? आहे असं हा, हे बघू शकता बाजूला गिन्नी गवत पण तुरी आहे. पण आहेत. काय तुरी? तूर तूर हा, तूर पण लावली त्यांनी. हम्म. तर तो दाखवला आपल्याला समोर तूर आहे. दोडके आहे, दोड कारले आहे, दोडके, कारलं, अजून काय लावलं? आणि आंबा एक आहे, एक आंबा. आंबा, एक आंब्याचं झाड आहे. एक आंबा आहे का सध्या? छोटा आंबा आहे इथे जवळ. थोड्या वेळ आपण इथं बसूया, मग जाऊ आपण आपल्या शेतामध्ये. आपल्या हा, तर मग दिनेश काय म्हणतो, काय सांगशील आपल्या मित्रांना? काय
आपले मित्र तर दुकान वगैरे चालू आहे का पुण्यामध्ये? हा चालू आहे ना. मॉल्स वगैरे, चालू आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स चालू आहे का? तिकडचं काय माहिती नाही, तू जात असतो मला माहिती आहे. तर पुण्याला कधी जाणार तू? उद्या उद्या जाणार आहे. किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता. म्हणजे तू गाडीवरती आला का? हो गाडी राहतो योगेश तांबे आणि तर मला वाटलं पायी आलो तू. तर आपल्याला जायचं आहे माझ्या शेतामध्ये. कशामुळे पडला ऊस? पाऊस, ऊन, पाऊस आणि वारा. पाऊस आणि वारा हम्म. म्हणजे जास्त झालं का? खूपच जास्त आहे. खूपच जास्त पाऊस झाल्यामुळं यांचा ऊस पडलेला आहे खाली. तर संकेत त्याला उचलता येत नाही का वरती? त्याला मोडतो ते. अच्छा, मोडतो तो. ओके. सरकी चांगली ना तुमची? हा सरकी अशी चांगली आहे. मग सध्या फवारणी वगैरे किती झाले तुमच्या सरकीला? सरकीला 3 झाल्यात. 3 फवारण्या. हम्म. किती फवारणी करायची टोटल? टोटल 5 करायचं होत्या, पण आता सरकीच काय आता त्या वादळी कचऱ्यामध्ये तिला पण थोडं लागतं. विचार करून फवारलं जायचं. तरी संख्येची त्यांची तूर आहे बघा मित्रांनो. ती हाईट एवढी आहे. चांगली तूर. हे बघा, मी आतमध्ये गेलो तर दिसणार का? दिसतंय का? दिसतंय आता दिसतोय. अजून आतमध्ये जा. चांगली आहे रे तूर. चांगली तूर. ही कोणती सरकी कोणती? ही राशीची पिशवी आहे. चांगली आहे. चांगली सरकी. काय खाली? मित्रांनो, आपण आलेलो आहोत माझ्या शेतामध्ये. तर तुम्ही मागे बघू शकता आमच्या शेतामध्ये सध्या सरकी लावलेली. तर मोसंबी पण आहेत. सध्या कापूस फुटलेला आहे आमचा. तुम्हाला दाखवतो मी कापूस कसा असतो. तर हे बघा मित्रांनो, हे सरकीचं बोंड हे असं. काय करतो तू शेतात? आज चालू नाही मग मी दररोज जातो. दररोज जातो. अच्छा, सौरभ आपला सौरभ दररोज शेतामध्ये जातो. तर सौरभ, तू काय काम करतो शेतात? तुमचा प्लॅन आहे दररोज जाऊन काय करतो तू शेतात? चक्कर मारायला काय कोणी गाय गोरे ढोर आले अच्छा, खायला नको त्याच्यामुळे चक्कर असते आपली. तर सौरभ शेतामध्ये करमत का तुला? खूप मस्त फ्रेश वातावरण. बरोबर आहे. फ्रेश बरोबर बोललो तू. शेतामध्ये खरंच म्हणजे असं खूप छान आहे. एकदम मोकळं वातावरण आहे. फ्रेश वाटतंय शेतामध्ये आल्यानंतर. काय? तर मग सौरभ, तू माझे व्हिडिओज बघितले का माझ्या चॅनलवरचे? पाहिले कसे वाटले तुला माझे व्हिडिओ? भारी एकदम भारी. ते कुठले गोगा बाबा टेकडी हा, आणि साई टेकडी साई टेकडी सगळे पाहिले. आवडलेत का तुम्हाला व्हिडिओ? एकदम. तर आता आपल्याला जायचंय घरी. तर आज खूप थकलोत आम्ही. तर आपल्याला पैठणला जायचंय की नाही? जायचंय का नाही? मी काय म्हणतो, पैठण किंवा दोस्तांना प्लॅन फिक्स करून टाका आज. बरं. तुला जायचंय ना उद्या पुण्याला? फ्राय खाल्ला नाही मुलांनी. चिकन फ्राय का? चिकन फ्राय. बरं. पैठणला जाऊ नये तर मग संकेतने तयारी सुद्धा केली तर दाखवली पुढे. डेगन बघितलं. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. ती घंटा अशी टंग वाजवा. करांची घंटा वाजवते. धन्यवाद मित्रांनो, तुमचा असा सपोर्ट राहू द्या. ओके. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.